नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकमत न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 आज आपण सिल्लोड शहरातील सिल्लोड तहसील कार्यालयासमोर इथं लोकशाही पद्धतीनं मंगेश भाऊ साबळेचं आमरण उपोषण चालू आहे। शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये या सरकारने दिलं पाहिजे। आपल्यासोबत आहे ताटे सर आहे, शफीक भाई आहे, अजून कैसर भाई आझाद माजी नगरसेवक यांच्याकडे जाणून घेऊया। हे लोकशाही पद्धतीनं या देशानं आपल्याला सगळ्याला अधिकार दिलेला आहे, आपली बाजू मांडायचं हे स्ट्राईक इथं चालू आहे। ताटे सर, दैनिक लोकमतमध्ये आपलं सर स्वागत आहे। नमस्कार, आपली प्रतिक्रिया व्यक्त करा मंगेश भाऊबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल। शेतकरी पुत्र मंगेश साबळे गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत। अतिशय न्यायिक अशा स्वरूपाच्या मागण्या या ठिकाणी त्यांच्या आहेत की शेतकऱ्यांना प्रति एकरी 50,000 रुपये त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। बरोबरीनं त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, सरसकट अशा प्रकारची कर्जमाफी झाली पाहिजे। यासह जवळपास 18 मागण्यांवरती 18 मागण्यांना घेऊन ते या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। दुर्दैव असं आहे की शासन, सरकार, प्रशासन असं म्हणतं की बा आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, शेतकरी हा देशाचा राजा आहे असं म्हणतात, आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला त्या ठिकाणी भिकेला लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। प्रशासनातून कलेक्टर असतील, आयुक्त असतील, अजूनपर्यंत इथपर्यंत पोहोचलेले नाही आहेत। कलेक्टर साहेबाचं हे कर्तव्य होतं की इथपर्यंत येऊन त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत याबद्दल विचारणा करणं, त्यांच्या तब्येतीची विचारणा करणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी होती। राजकीय नेतृत्व म्हणून जे पालकमंत्री आम्हाला लाभलेले आहे संजयजी शिरसाट, त्यांना जेव्हा काल फोनवरती बोलणं झालं त्यांनी सांगितलं की मी हा विषय कॅबिनेटमध्ये ठेवतो, मंगळवारी कॅबिनेट आहे, मंगळवारपर्यंत आमच्या मंगेश भाऊ साबळेंची तब्येत कशी होईल हे काही वेगळं सांगण्याची या ठिकाणी गरज नाही। काल त्यांच्या नाकातून या ठिकाणी रक्तस्राव झाला, त्यांची दिवसेंदिवस तब्येत ढासळत आहे। आणि मग जेव्हा मंगेश साबळे बोलताना सांगितलं की चला ठीक आहे मग मी मंगळवारपर्यंत उपोषण कंटिन्यू करतो, तर पालकमंत्र्याचं हे म्हणायचं काम होतं की असं करू नका, तुम्ही तुमचं उपोषण थांबवा, तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाकडून मिळेल असं म्हणण्याऐवजी मुजोर पालकमंत्री असं म्हणतात की करा तुम्हाला काय करायचं तो तुमची मर्जी आहे। प्रशासन जर का असं म्हणत असेल, शासन जर का असं म्हणत असेल तर सर्वसामान्यांना जायचं कोणाकडे हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। बरं, एसडीएम साहेब वगैरे कोणी आले होते? एसडीएम साहेब 100 मीटर अंतरावरती आहेत। 5 दिवस लागले एसडीएम साहेबाला इथपर्यंत पोहोचायला। एसडीएम साहेब असतील, तहसीलदार असतील, अरे कोणासाठी आहेत हे? तुमच्या आमच्यासाठीच आहेत। आमच्या समस्या सोडवण्याचं काम कोणाचं आहे? यांचंच आहे। जर का एसडीएम साहेबाला 100 मीटरहून यायला जर का 5 दिवस लागत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं आहे असं मला वाटत नाही। स्थानिक आमदार इथं आले, इथपर्यंत आले की शांतपणे येतात आणि इथून जाताना आपलं ते त्यांचं सायरन चालू करतात, वा 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 वा, आणि इकडे जातात। अनेक वेळा त्यांनी इकडे बघितलं असेल, इथे त्यांनी मागे बैठक सुद्धा 3 तासाची घेतली, परंतु त्यांना साधीशी दखल सुद्धा या उपोषणाची घ्यावीशी वाटली नाही। मग शेतकऱ्याचा यांना पाठिंबा नको आहे का? येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी यांना उभं राहायचं नाही आहे का? मग शेतकरी सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय येणाऱ्या काळात राहणार नाही। आम्ही त्यांना विचारलं, ते म्हणे पंचनामे वगैरे पंचनामे करणं हे त्याचं कामच आहे आणि नाटक आहे सगळे पंचनामे करणं। अरे टेक्निक कुठे, टेक्नॉलॉजी कुठे गेली, तंत्रज्ञान कुठे गेलं? आज गुगल मॅपिंगद्वारे सहज कळतं किती नुकसान झालं, किती पाऊस पडलेला आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की ओला दुष्काळ या ठिकाणी झालेला आहे, प्रचंड अतिवृष्टी झालेली। एका दिवसात 150 मिलीमीटर जर का पाऊस पडत असेल तर काय निकष करण्याची गरज आहे? सरळ ओला दुष्काळ जाहीर करून टाका आणि सरसकट नुकसान भरपाई द्या। असं न करता आपलं काहीतरी पंचनाम्याचं त्या ठिकाणी गाजर दाखवायचं। मी आज सकाळी पळशीला गेलो होतो, तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे तर अजून पंचनामे सुद्धा सुरू झालेले नाहीये। याच्यापेक्षा काय मोठं दुर्दैव असलं पाहिजे? बरं, कैसर साहब, अस्सलाम वालेकुम, दैनिक लोकमत में आपका स्वागत है। आप शेतकरी के आमरण उपोषण मंगेश भैया साबळे कर रहे, उसके बारे में प्रतिक्रिया थोड़ी। मैं कांग्रेस का महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का जनरल सेक्रेटरी हूँ, कैसर आज़ाद। मंगेश साबळे साहब के उपोषण को हमारा कांग्रेस का पूर्ण पाठिंबा है। खासदार साहब कल्याण काड़े साहब इन्होंने तो पाठिंबा देने का वादा किया और ये बात शासन में रखने के उन्होंने कबूल किया है। हम सब मंगेश साबळे साहब के साथ है, मुस्लिम समाज भी साथ है, हर समाज का सिल्लोड शहर का आदमी साथ है। 18 पगड जातीला घेऊन चालणारे मंगेश साबळेचं उपोषण जारी आहे। आजचा 6वा दिवस आहे। मी पुन्हा येईल। जय जवान जय शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मंगेश पाटील साबळे तू मागे बढ़ो।